नमस्कार. आज या ठिकाणी आपल्या गावामध्ये आपल्या आदिवासी मिशन संस्थेकडून ट्रेनिंग ऑन गव्हर्नमेंट स्कीम ज्या शासनाची योजना आहेत ते आपल्या महिलांपर्यंत, आपल्या आदिवासी लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे, त्यासाठी या ट्रेनिंगचं आयोजन केलेलं आहे. तरी या ट्रेनिंग देण्यासाठी आज आपल्याला रिसोर्स पर्सन म्हणून लाभलेले असते प्राध्यापक प्रवीण गोंद्रे सर यांचं आपण या ठिकाणी 3 टाळ्या वाजवून स्वागत करूया. स्वागत. तसंच तुम्ही जे सर सांगतील ते शांततेने ऐका आणि जे पॉईंट सांगतील तुम्ही ते लक्षात ठेवा. तरी सरांना विनंती करतो की त्यांनी सेशन चालू करावं. सर्वात आधी मी माझा परिचय देतो, पण मला आधी सांगा तुम्हाला सगळ्यांना मराठी समजते? मराठीचा पुन्हा तर माझा परिचय मी परत एकदा तुम्हाला देतोय. माझं नाव आहे प्राध्यापक प्रवीण दिगंबर गोंद्रे आणि मी लाडेगाव तालुका अकोटमध्ये मी राहतो. आणि अकोटचे शिवाजी महाविद्यालय आहे. अकोटला एक दर्यापूर रोडला मोठं कॉलेज आहे, माहिती आहे का तुम्हाला? तर त्या कॉलेजला मी टीचिंग करत असतो, मी शिकवतो. 12वीच्या फर्स्ट इयर, सेकंड इयर, फायनलला BComला मी टीचिंग करतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग्स मी सुद्धा देतो आहे. आणि मध्यंतरी सरांसोबत आमचा परिचय झाला आणि सरांनी सांगितलं की जे आदिवासी विभाग आहेत तर आदिवासी गावांमध्ये आपल्याला जाऊन महिलांना आपल्याला ट्रेनिंग द्यायचं आहे आणि सरकारी योजनांची माहिती द्यायची आहे. तर सरांच्या माध्यमातून आज मी तुमच्यापर्यंत पोहोचलेलो आहे. RCC मिशनच्या अंतर्गत हे सगळे ट्रेनिंग्स जे आहेत त्या RCC मिशनच्या अंतर्गत आपण घेत आहोत. आता हे जे तुम्हाला ट्रेनिंग देण्याचं जे महत्त्व काय आहे किंवा काय गरज काय पडली तर त्याचं तुम्हाला एक हे सांगतो आहे की हा जो आदिवासी भाग आहे त्या आदिवासी भागांमध्ये सर्व तुम्ही आदिवासी महिला किंवा आदिवासी लोक इथं राहतात. तर आता आदिवासी हा जो शब्दांचा जो अर्थ आहे तर तो काय आहे तर भारतामध्ये सगळ्यात अगोदर जे कोणी नागरिक राहत होते ते कोण राहत होते तर आदिवासी लोक राहत. म्हणजे आदिवासी म्हणजे काय? आधी म्हणजे पूर्वीपासून म्हणजे सगळ्यात आधीपासून भारतात राहणारे. आणि वासी म्हणजे काय की ते तिथं वास्तव्य करून राहत होते भारतामध्ये. म्हणजे सर्वात आधीपासून जे वास्तव्य करून भारतामध्ये राहणारे जे लोक होते ते म्हणजे आदिवासी. आणि बाकी सगळे नंतर. तर आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतोय की आता इंग्रजांचा काळ होता. इंग्रजांच्या काळामध्ये इंग्रजांची जी सत्ता होती जुलमी सत्ता होती. ते खूप सगळं जुलूम करायचे, शोषण करायचे जनतेचं. आणि त्याच्यामुळे बरेचसे जे लोक आहेत तर याच्यामध्ये जो आदिवासी जे लोक वगैरे आहेत तर त्यांनी काय केलं की त्यांनी जंगलामधून स्वातंत्र्याच्या संदर्भात त्यांनी लढा दिला होता इंग्रजांविरुद्ध. आणि बरेचसे जे त्या काळामध्ये मग बरेचसे जे आदिवासी लोक आहेत पहाडपट्टीचा जो भाग आहे किंवा जंगल आहे याच्यामध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा इतरत्र ते विखुरले गेलेले होते, जेणेकरून आपण इंग्रजांच्या हाती पडलो पाहिजे नाही आणि इंग्रजांना चांगल्या पद्धतीने आपण लढा देऊ शकलो पाहिजे. तर मग आता तेव्हापासून बरेचसे आदिवासी जे लोक आहेत सुरुवातीपासून ते जंगलात राहतच होते. तर त्याच्यानंतर मग त्यांनी जंगलामध्ये त्यांनी राहणं पसंत केलं, परंतु ते इतरत्र विखुरल्या गेले, पहाडपट्टीच्या भागामध्ये ते इतरत्र गेले. आणि त्यामुळे मग त्यांना ज्या प्रकारच्या सुविधा पाहिजे होत्या तर त्या प्रकारच्या सुविधा ज्या आहेत तर त्यांना मिळालेल्या आपल्याला दिसत नाही. पण या सुविधांचा हकदार कोण आहे तर जे आदिवासी लोक आहेत तेच आहे. आता तुम्हाला माहिती आहे की अकोट आहे, अकोला आहे, अमरावती आहे, हे जे शहर आहेत तर आजूबाजूचे शहर जे आहेत ना ही काय झाली विकसित झाली, परंतु आदिवासी गावांमध्ये पाहिजे तशा ज्या सेवा सुविधा त्या पोहोचलेल्या आपल्याला दिसत नाही. आता बरेचसे गावामध्ये जर आपण आदिवासी गावांमध्ये फिरलो तर बरेचसे लोकांची जी घरं आहेत तर ते आपल्या फुलाची दिसतील, मातीची दिसतील. त्याच्यानंतर रस्ते आपल्याला कॉन्क्रिटीकरण दिसणार नाही, चांगले दिसणार नाही आहे. स्वच्छ पाण्याचे बरेचसे प्रॉब्लेम्स असतात, विजेची कमतरता असते. तर ह्या सगळ्या समस्याचं निराकरण करण्यासाठी RCC मिशनच्या अंतर्गत तर आदिवासी गावातील महिलांना तर गव्हर्नमेंट कुठल्या प्रकारच्या सेवा सुविधा देते, गव्हर्नमेंटच्या कुठल्या प्रकारच्या योजना आहेत तर हेच या ट्रेनिंगच्या अंतर्गत तुम्हाला सांगितलं जाणार आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की सगळ्यात अगोदर आदिवासी महिलांसाठी किंवा आदिवासी भागातील जे काही लोक राहतात त्यांच्यासाठी प्रधानमंत्री जनजातीय न्याय महान अभियान आहे.
आता या अभियानाच्या अंतर्गत काय केलं जाते, या अभियानाच्या अंतर्गत ज्या काही पायाभूत सुविधा असतात, पायाभूत सुविधांमध्ये काय येते, त्या पायाभूत सुविधांमध्ये येते गावातील रस्ते, त्यानंतर गावातील लोकांची घरं, त्याच्यानंतर पाण्याची व्यवस्था, त्यानंतर गावामध्ये शिक्षणाची व्यवस्था आहे किंवा नाही, ती शिक्षणाची व्यवस्था येणार आहे, त्यानंतर गावामध्ये लोकांचं आरोग्य खराब झालं तर दवाखाने वगैरे आहे किंवा नाही, तर ह्या गोष्टी पायाभूत सुविधांमध्ये येणार आहे. आणि त्याच्यासोबतच जे काही शिक्षण आहे तर शिक्षण सुद्धा याच्यामध्ये येणार आहे. तर गावामध्ये शाळा वगैरे आहेत किंवा नाही, आदिवासीचे जे काही मुलं असतात तर त्यांना शिक्षण घेता यावं म्हणून शिक्षणाच्या सुविधा आहेत किंवा नाही, ह्या सगळ्या गोष्टी पायाभूत सुविधांमध्ये येणार आहेत. तर गव्हर्नमेंट काय करणार आहे, सरकार काय करणार आहे, तर प्रधानमंत्री जनजातीय न्याय महान अभियानाच्या अंतर्गत ह्या सगळ्या प्रकारच्या ज्या सुविधा त्या आदिवासी गावांमध्ये उपलब्ध करून देणार आहेत. जर ह्या सुविधा नसतील तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलंच आहे, तर रस्त्याची सुविधा असेल, शाळा असतील, हॉस्पिटल्स असतील, दवाखाने असतील, त्यानंतर विजेची उपलब्धता करून देणार आहे, त्यानंतर स्वच्छतेच्या संदर्भामध्ये पिण्यासाठी स्वच्छ पाणी, ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, आणि घरकुल. तर गावांमध्ये जर लोकांना राहण्यासाठी योग्य घरं नसतील तर घरं सुद्धा या योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकार उपलब्ध करून देणार आहे. तर ही झाली आपली पहिली योजना, प्रधानमंत्री जनजातीय न्याय महान अभियान. आता याच्यामध्ये एक दुसरी योजना आहे. दुसरी योजनेच्या अंतर्गत काय सांगितलं आहे की एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल आहे. आता ही जी योजना आहे तर या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला सांगतो की म्हणजे तुमचे हॉस्टेल्स असतात. हॉस्टेलमध्ये काय होते की तुम्ही इतरत्र अकोटला किंवा आजूबाजूला हिवखेड असतील, तेलारा असेल, आजूबाजूला तुम्ही काही हॉस्टेल्स बघितलेले असतील, तर तशा प्रकारची जी हॉस्टेलची सुविधा आहे तर आता जे काही आदिवासी भाग आहेत, आदिवासी भागांमध्ये गव्हर्नमेंट चालू करणार आहे. तर ती कोणत्या नावाने चालू करणार, ती योजना एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलच्या नावाने. मग या योजनेच्या अंतर्गत आदिवासी भागातील मग जे समजा सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले जे काही 8-10 गावं असतील, 10-12 गावं असतील आदिवासींचे, तर त्या सगळ्या गावातील जे लेकरं आहेत तर ते त्या शाळेमध्ये त्या वसतिगृहामध्ये, त्या हॉस्टेलमध्ये येऊन ते शिकू शकणार आहेत. आणि त्यांना 3 टाइमचं एक त्या शाळेमध्ये त्यांना जेवण उपलब्ध करून देणार आहेत, सकाळ, दुपार, संध्याकाळ. त्यानंतर 12 महिने ते लेकरं त्या शाळेमध्ये ते राहू शकतील, त्या हॉस्टेलमध्ये ते राहू शकतील. आणि त्यांना चांगल्या प्रकारचं जे काही नॉलेज आहे, जे काही ज्ञान आहे, त्या शाळांमधून ते त्या मुलांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. तर ही झाली एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलची योजना. ही सगळी आदिवासी गावात जे काही त्यांची लेकरं हे चांगल्या पद्धतीने शिकले पाहिजे त्यासाठी गव्हर्नमेंट उपलब्ध करून देणार आहे. त्यानंतर आता याच्यामध्ये काही शेड्यूल ट्राईब आहेत, म्हणजे एसटी समाजाचे काही लोक राहतात. म्हणजे आता शेड्यूल ट्राईब म्हणजे काय, मी तुम्हाला ते सांगितलं सुरुवातीला, मी इंग्रजांच्या सत्तेचा उल्लेख केलेला आहे तेव्हापासून. कारण काय की काही जे लोक आहेत ना वेगवेगळ्या गावांमध्ये, इकडे काही लोक जंगलांमध्ये असे विखुरल्या गेलेले होते, एका ठिकाणी ते राहिले नाही. मग आता हे असे जे विखुरलेले लोक आहेत आणि ते खूप म्हणजे त्यांना खूप समस्या चालली की स्वतःचं पोट भरणे त्यांना कधी कधी मुश्किल होऊन जाते. त्यानंतर रोजगाराचे साधन त्यांचे व्यवस्थित नसतात. तर अशा लोकांना राष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त व विकास महामंडळ योजना आहे. आणि या योजनेच्या अंतर्गत असे जे इतर विखुरलेले जे आदिवासी समाज आहे तर हे जे लोक आहेत तर त्यांना आर्थिक स्वरूपात गव्हर्नमेंट या योजनेच्या अंतर्गत त्यांना चांगल्या पद्धतीची मदत सुद्धा करत आहे. त्यानंतर याच्यामध्ये त्याच्यानंतरची योजना सांगतोय. आता याच्यामध्ये आता टर्म लोन स्कीम आहे. आता टर्म लोन स्कीम आता स्वावलंबनासाठी व्यवसाय करतो. आता तुमच्या गावाच्या बाजूनं आज हे जे ट्रेनिंग चालू आहे, तुमच्या गावाचं नाव काय आहे, नवी तलई आणि हे तालुका तेलारामध्ये हे गाव येत आहे. आणि हे सातपुड्याच्या पायथ्याशी असलेलं हे गाव आपल्याला म्हणजे आहे, सातपुड्याच्या पायथ्याशी हे गाव आहे. आणि आजूबाजूला सगळा हा जंगलचा एरिया आहे, आजूबाजूला सगळी शेती आहे. तुम्हाला जर पोट भरायसाठी जर पैसे कमवायचे असतील तर तुम्ही शेतामध्ये कामाला जात असता किंवा काही जणांच्या घरी गाई म्हशी असतील, बकऱ्या असतील, बरोबर आहे. आणि काही जण दुधाचा व्यवसाय वगैरे करत असतील, दुधापासून बनवलेले पदार्थ विकत असतील. तर अशा माध्यमातून तुम्ही काय करता, तुमचं रोजचं जे काही जीवन जगण्यासाठीचा जो काही पैसा आहे ते या माध्यमातून तुम्ही तो कमावता. तर मग आता
गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे, सरकारचं म्हणणं आहे की तुम्ही या व्यतिरिक्त शेती आहे, दुग्ध उत्पादन आहे, पशुपालन आहे, या व्यतिरिक्त तुम्ही अधिक काही नवीन व्यवसाय तुम्ही शोधले पाहिजे. तर त्यासाठी गव्हर्नमेंटला तुम्हाला नवीन व्यवसाय द्यायचे आहेत आणि त्यासाठी गव्हर्नमेंट काय करते की विविध योजनांच्या अंतर्गत तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग इथे उपलब्ध करून देते, प्रशिक्षण देते महिलांना आणि त्यांना सांगते की तुम्ही काही नवीन व्यवसाय तुम्ही चालू करा, जेणेकरून तुम्हाला त्या व्यवसायाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने पैसा कमावता येणार आहे आणि तुम्हाला तुमचं जे जीवनमान आहे ते तुम्हाला उंचावता येणार आहे. तर गव्हर्नमेंट त्याच्यासाठी काय करते की त्यासाठी तुम्हाला स्वस्त दरामध्ये कर्ज सुद्धा उपलब्ध करून देत आहे नवीन व्यवसाय उभारणीसाठी. त्यानंतर आदिवासी महिला सशक्तीकरण योजना आहे. आदिवासी महिला सशक्तीकरण योजना आहे आणि ही जी योजना आहे ते एसटी महिलांसाठी आहे. ज्या शेड्यूल ट्राईब मध्ये ज्या महिला येतात, म्हणजे शेड्यूल ट्राईब मध्ये मी तुम्हाला सांगितलं की ज्या महिला इतरत्र विखुरलेले असतील, हे जे लोक आहेत, तर अशा लोकांमधील त्या महिलांसाठीची ही योजना आहे. तर यांना व्यवसायासाठी स्वस्त दरामध्ये गव्हर्नमेंट कर्ज उपलब्ध करून देत आहे. कोणत्या योजनेच्या अंतर्गत? आदिवासी महिला सशक्तीकरण योजना. तर या योजनेच्या अंतर्गत आदिवासी महिलांना गव्हर्नमेंट स्वस्त दरामध्ये कर्ज उपलब्ध करून देते की जेणेकरून त्यांना विविध व्यवसाय करता यावे. त्यानंतर आदिवासी शिक्षण ऋण योजना आहे. आता याच्यामध्ये शिक्षणासाठी गव्हर्नमेंट त्यांना कर्ज उपलब्ध करून देते. म्हणजे तुमची जे काही मुलं बाळ असतील, ज्यांना 12वीच्या पुढचं शिक्षण घ्यायचं असेल, वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस करायचे असतील, की उच्च शिक्षणासाठी गव्हर्नमेंट आदिवासीच्या या मुलांना चांगल्या पद्धतीचं एक कर्ज उपलब्ध करून देते शिक्षणासाठी. या योजनेच्या अंतर्गत, कोणत्या योजनेच्या अंतर्गत? आदिवासी शिक्षण ऋण योजनेच्या अंतर्गत. त्यानंतर मायक्रो क्रेडिट स्कीम आहे. आता याच्यामध्ये मायक्रो क्रेडिट स्कीमच्या अंतर्गत स्वयंसहायता गट स्थापन केले जातात आणि स्वयंसहायता गट स्थापन करून महिलांचे त्यांना नवीन नवीन व्यवसाय उभारण्यासाठी गव्हर्नमेंट त्यांना काय करते? कर्ज देत आहे. त्यानंतर जनजातीय उत्पादन आणि रोजगाराशी संबंधित योजना आहे. आता याच्यामध्ये काय येते? तर जनजातीय उत्पादन आणि रोजगाराशी संबंधित योजना. आता याच्यामध्ये येते की आदिवासी उत्पादने, जसे उदाहरणार्थ हस्तकला आहे, लहान उद्योगांच्या वस्तूंचं मार्केटिंग इत्यादी त्याच्यामध्ये येणार आहे. आता तुम्हाला माहिती आहे की जो बांबू आहे, तुम्हाला बांबूची झाडं माहिती आहे? बांशाच्या झाडापासून वेगवेगळ्या प्रकारच्या हस्तकलेच्या वस्तू बनवल्या जातात. वेगवेगळ्या प्रकारचे जे काही विविध वस्तू ज्या आहेत, हस्तकलेच्या वस्तू आहेत, त्याच्यानंतर अधिक वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू त्याच्यापासून बनवल्या जातात आणि त्या विकल्या जातात. त्याला खूप जास्त मागणी असते, तर लोक त्याला काय करतात? जास्तीत जास्त पसंत करतात. तुमचा हा जो सातपुडा पर्वत आहे, याच्यामध्ये बरेचसे विविध वनस्पती आहेत, झाडं आहेत. त्या झाडांच्या लाकडापासून विविध खेळणी तयार करता येऊ शकतात आणि त्यासोबतच रक्षाबंधन जेव्हा असते, तर तेव्हापासून तुम्ही ते बांबूचा झाडाचा वापर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या तयार करण्यासाठी सुद्धा तुम्ही त्याचा करू शकता आणि हस्तकलेच्या वस्तू तयार करण्यासाठी करू शकता, किंवा इतर काही नवीन प्रयोग करून तुम्ही काही नवीन नवीन डिझाईनचे वस्तू तुम्ही तयार करू शकता. तर यासाठी गव्हर्नमेंट काय करते की या आदिवासी महिलांना प्रशिक्षण सुद्धा देत आहे आणि त्यांना तशा प्रकारचा व्यवसाय करण्यासाठी कर्ज सुद्धा उपलब्ध करून देत आहे. आणि मग त्या वस्तू तयार केल्यानंतर ह्या कुठे विकायच्या, काय त्या वस्तूला कुठे मागणी आहे, तर हे सुद्धा यात सुद्धा तुम्हाला प्रशिक्षण दिल्या जाणार आहे. ह्या गोष्टी सुद्धा तुम्हाला शिकवल्या जाणार आहे. त्यानंतर याच्यामध्ये आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की प्रधानमंत्री वनबंधू कल्याण योजना आहे. आता प्रधानमंत्री वनबंधू कल्याण योजनेच्या अंतर्गत काय हे योजना कशासाठी आहे? तर याच्यामध्ये ज्या पायाभूत सुविधा मी तुम्हाला सांगितल्या आहेत की आदिवासी गावांमध्ये रस्ते झाले पाहिजेत, आदिवासी गावातील जे काही लोक आहेत तर त्यांची जी घरं आहेत, जी पुलाची असतील, मातीची असतील, त्या पुलाला लिपलेलं असेल अशा प्रकारची घरं असतील, तर त्यांना पक्की घरं भेटली पाहिजेत. त्या आदिवासी गावातील जे काही जे रस्ते आहेत तर रस्ते चांगले झाले पाहिजेत. त्यानंतर स्वच्छ पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे या योजनेच्या अंतर्गत आणि त्यासोबतच शिक्षण आहे, आरोग्य आहे. तर याच्या संदर्भात आरोग्याच्या संदर्भात दवाखाने उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या आदिवासी भागांमध्ये शिक्षणाच्या संदर्भात विविध शाळांचं आयोजन इथे केले जाणार आहे आणि त्यासाठी गव्हर्नमेंट या योजनेच्या अंतर्गत त्यांना पैसे उपलब्ध करून देते, आर्थिक निधी उपलब्ध करून देत आहे. कोणत्या योजनेच्या अंतर्गत? प्रधानमंत्री वनबंधू कल्याण योजनेच्या अंतर्गत. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतोय की धरती आभा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान आहे. तर या योजनेच्या अंतर्गत 79,000
कोटीचं सामुदायिक पॅकेज ट्रायबल गावांना गव्हर्नमेंट देते. ट्रायबल गाव म्हणजे काय, ते इतरत्र जंगलामध्ये विखुरलेले असतील, पहाडपट्टीमध्ये इतरत्र विखुरलेले असतील असे जे गाव आहेत, तर त्यांना 79,000 कोटीचं सामुदायिक विकास पॅकेज गव्हर्नमेंट देत आहे. आणि स्किल आहे, त्यात रोजगार आहे आणि सामाजिक सुविधा वाढवण्यासाठी गव्हर्नमेंट याच्यासाठी हे जे पॅकेज आहे हे देत असते. याच्यानंतर तुम्हाला सांगतोय की याच्यामध्ये काही जे लोक आहेत तर त्यांना वनस्पतींचं नॉलेज असते, त्याच्यामध्ये औषधी वनस्पती कुठल्या कुठल्या आहेत त्याचं नॉलेज असते. आणि मग अशा प्रकारचे जे जाणकार लोक आहेत ज्यांना आयुर्वेदिक औषधी वनस्पतीचं नॉलेज आहे, तर त्यांना त्यांचा व्यवसाय टिकवता यायला पाहिजे म्हणून गव्हर्नमेंट त्यांना वार्षिक जवळपास 10,000 रुपये अनुदान सुद्धा देत आहे. त्याच्यानंतर आदिवासी जे काही लोकांचे जे काही मुलं बाळ आहेत त्यांचे लग्नाचा प्रश्न निर्माण होतो, काही जणांकडे पैसा नसतो, तर मग गव्हर्नमेंट त्यांना काय करते की वार्षिक त्यांना पॅकेज देते, म्हणजे आर्थिक अनुदान सुद्धा उपलब्ध करून देत आहे की त्यांच्या मुलाबाळांचे लग्न करता यावेत म्हणून जवळपास वर्षाला 1.5 लाख रुपये किंवा 2 लाख रुपये आर्थिक अनुदान गव्हर्नमेंट आदिवासींच्या मुलांच्या लग्नासाठी उपलब्ध करून देत आहे. आणि त्याच्यासोबतच तुम्हाला सांगतोय की सगळ्यात महत्वाचं जे आहे तुमच्यासाठी, तर याच्यामध्ये जे काही आदिवासींचं पारंपरिक जंगल, कारण तुमच्या काही शेत जमिनी असतात आणि त्या शेत जमिनीवरचा जो हक्क आहे तर तो तुम्हाला मिळवून देणे. आणि कधी कधी तुमच्या जे काही जमिनी आहेत, जर कोणी त्याच्यावरती जबरदस्ती कब्जा केला असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल शेतीच्या संदर्भात, तर तुम्हाला त्या शेतीचा तुमच्या जमिनीचा हक्क तुम्हाला मिळवून देणे या संदर्भात एक 2006चा एक कायदा आहे. तर जमिनीच्या संदर्भात, तर त्या कायद्याच्या अंतर्गत आदिवासी आणि पारंपरिक जंगल रहिवाशांना जमिनीवर हक्क मिळवून देणे हे सर्वात महत्वाची तुमच्यासाठी योजना आहे. आणि त्याच्यासोबतच मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला वेगवेगळ्या संदर्भात तुम्हाला प्रशिक्षण दिले जाणार आहेत. मग आता त्याच्यामध्ये काही इलेक्ट्रिक वस्तू आता आजकाल तुम्ही पाहता की खूप सगळ्या मार्केटमध्ये बाजारात गेले खूप वेगवेगळे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू पाहायला मिळतात. तर काही अशा इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू रिपेअरिंग आणि त्याची दुरुस्ती कशी करायची याच्या संदर्भात प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याच्यासोबतच आता आजकाल जो जमाना आहे हा आजकाल जमाना आहे कॉम्प्युटरचा, संगणकाचा. खूप सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या संगणकावर कॉम्प्युटरवर आजकाल केल्या जातात. त्यामुळे ग्रामीण हे जे काही आदिवासी भाग आहे तर जो मागे राहिलेला भाग आहे तर त्या भागातील महिलांना त्यातील पुरुषांना संगणक प्रशिक्षण सुद्धा दिलं जात आहे, जेणेकरून हा भाग सुद्धा काय होणार आहे, विकसित होणार आहे. आणि त्यासोबतच आजूबाजूला आपल्या शेती असते तर शेती ही आधुनिक पद्धतीने आपण कशा पद्धतीने करू शकणार या संदर्भात सुद्धा प्रशिक्षण दिलं जाते. आणि कलेच्या वस्तू आपण कशा पद्धतीने करू शकतो तर या संदर्भात सुद्धा काय केलं जाणार आहे, प्रशिक्षण दिले जाणार आहे. तर असे विविध स्वरूपात प्रशिक्षण दिले जाणार आहे स्किल डेव्हलपमेंट अँड व्होकेशनल ट्रेनिंग प्रोग्रामच्या अंतर्गत. अशा गव्हर्नमेंटच्या विविध योजना आहेत. आता मला फक्त तुम्हाला एक सांगायचं आहे की आता तुम्हाला योजनांची माहिती दिली, पण कधी कधी काय होते की योजना आपल्यापर्यंत पोहोचतात आणि योजनेचा लाभ आपल्याला घेता येते. का नाही घेता येत? कारण आपल्याकडे आवश्यक ते कागदपत्र नसतात जे त्या योजनेसाठी पाहिजे असतात. आता कुठली योजना घेतो म्हटलं तर त्यासाठी आवश्यक कागदपत्र असणं आपल्याकडे आवश्यक आहे. म्हणून तुमच्याकडे ज्या ज्या कागदपत्राची कमतरता असेल तर ते कागदपत्राची पूर्तता आधी आपण केली पाहिजे, म्हणजे वेळेवर जर एखादी योजना आली तर जेणेकरून आपण त्या गोष्टीचा आपण लाभ घेऊ शकलो पाहिजे. तर मला इथं बोलण्यासाठी सरांनी आरटीसी मिशनच्या अंतर्गत इथं संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी सरांचं इथं धन्यवाद व्यक्त करतो, आरटीसी मिशनचं धन्यवाद व्यक्त करतो. आणि तेल्हारा तालुक्यातील नवी तलई या गावातील तुम्ही ज्या महिला आहेत तर तुम्ही वेळातल्या वेळ काढून इथं उपस्थित झाल्या आणि तुम्ही या सरकारी योजनांची माहिती तुम्ही ऐकून घेतली, त्याबद्दल तुमचं मी इथं धन्यवाद व्यक्त करतो आणि मी इथे थांबतो. थँक्यू.